आपण पाहिलं पाठीमागच्या 4 ते 5 दिवसापासून मुळशी तालुक्यात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडतोय आणि ह्या मुसळधार पावसामुळे मुळशी तालुक्यामध्ये आपण प्रामुख्याने जर पाहिलं तर ग्रामीण भाग असेल किंवा हिंजवडी IT पार्क सारखा परिसर असेल, ह्या दोन्ही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. गेल्या 2-3 दिवसापासून मी मुळशी तालुक्याचा ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, ह्या सगळ्या भागामध्ये प्रशासनाला बरोबर घेऊन मी पाहणी करतोय. पाहणी करत असताना या ठिकाणी मी पाहिलं की शेतकऱ्यांचं अतिशय नुकसान झालेलं आहे. त्यांच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे, शेतीतून माती वाहून गेलेले आहे, बंधारे वाहून गेलेले आहेत, त्यांच्या जनावरांचं नुकसान झालेलं आहे, जनावरांच्या चाऱ्याचं नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर जी बरीचशी लोकं ही शहरामध्ये राहिला आहेत, त्यांना गावाकडे जाण्यासाठी दळणवळणाचाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. अशी बऱ्याच अंशी जनजीवन विस्कळीत होण्यासारखी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. काही ठिकाणी पिकांचंही फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आता मुळशी तालुका हा साधारण भात शेतीसाठी प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी भाताचं रोपांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. रोपांच्या मध्ये माती वाहून गेलेली आहे, शेतातली माती वाहून गेलेली आहे. काही ठिकाणी जनावरं पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेली आहे, जनावरांचा चारा त्या ठिकाणी वाहून गेलेला आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांची पोल्ट्री व्यवसाय आहे, त्या पोल्ट्रीमध्ये पाणी घुसून कोंबड्यांचंही फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. काही ठिकाणी कोंबड्याही पुरात वाहून गेलेल्या आहेत आणि बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी नैसर्गिक प्रवाह काही कामांच्यामुळं नैसर्गिक प्रवाह बंद झाल्यामुळं किंवा नैसर्गिक जी पूर परिस्थिती आहे ही जरी अतिवृष्टीमुळं जरी असली तरी ही निमंत्रित आहे का काय असं खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. पाहणी करत असताना मला या ठिकाणी जाणवलं की काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अप्रशासकीय नियोजनाचा अभाव आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बऱ्याच वेळेला आता आपण पाहतो मुळशी तालुक्यातून रिंग रोड सारखा मोठा प्रकल्प या ठिकाणी रिंग रोड जातोय. ह्या रिंग रोडच्या MSRDCच्या प्रशासनाने त्या ठिकाणी जवळपास नैसर्गिक जे प्रवाह आहे ते बंद केलेत, काही ठिकाणी ते एकत्रित केलेले आहेत आणि काही ठिकाणी ते वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्याच्यामुळं काय झालेलं आहे, ज्या ठिकाणी ते एकत्रित करून सोडलेले आहेत त्या ठिकाणी नदीचं स्वरूप आल्याची परिस्थिती झालेली आहे आणि हे नैसर्गिक प्रवाह बंद केल्यामुळं त्या भागामध्ये शेतीच करणं मुश्किल झालेलं आहे. त्याचबरोबर ह्या रिंग रोडसाठी त्या ठिकाणी उत्खनन करून मुरुम असेल इतर साहित्य त्या ठिकाणी उत्खनन करून बेकायदेशीर उत्खनन करून त्या ठिकाणी वाहतूक करून रिंग रोड सारख्या ठिकाणी भरावासाठी आणलेलं आहे. वाहतूक करत असताना ज्या भागामध्ये ते बेकायदेशीर उत्खनन केलेले आहे त्या ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घरांच्या वरती मुरुम माती वाहून जाण्याची परिस्थिती, घरं त्या दरडीखाली सापडण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतीचंही नुकसान झाले. कारण पाण्याचा प्रवाह नैसर्गिक न राहिल्यामुळं ते पाणी कुठेही कसाही प्रवाह पाण्याला वाट जाईल तिकडे जातोय. त्यामुळं शेतकरी अक्षरशः हवाल दिले या परिसरातला. त्याचबरोबर आपण IT पार्क सारख्या भागांमध्ये पाहतो या ठिकाणी PMRD असेल, MIDC असेल, यांनी नैसर्गिक प्रवाहावरती पाठीमागच्या काळामध्ये जे बांधकामासाठी मंजुरी दिली त्यामुळे नैसर्गिक प्रवाहच रोखण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी सकल भाग असतानाही पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा स्वरूपाचं या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यावेळेला मी या ठिकाणी पाहणी करत असताना माझ्याबरोबर मुळशीचे तहसीलदार असतील, MSRDCचे अधिकारी, PMRDचे अधिकारी, त्याचबरोबर PWDचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, अशा सर्वांना घेऊन मी त्या ठिकाणी पाहणी करत होतो. महसूलचेही अधिकारी त्या ठिकाणी होते आणि ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या शेतावरती जात होतो शेतकऱ्यांच्या अतिशय तीव्र भावना त्या ठिकाणी होत्या. कारण हे आसमानी जरी संकट असलं तरी काही अंशी हे निमंत्रित संकट आहे का काय अशी परिस्थिती त्या ठिकाणी होती. कारण ह्या सर्व विभागांचा त्या ठिकाणी समन्वयाचा अभाव त्या ठिकाणी दिसून आला आणि त्या अभावामुळे आज खऱ्या अर्थाने शेतकरी, मुळशी तालुक्यातला शेतकरी असेल, या ठिकाणी कामासाठी दळणवळण करणारी आपल्या उद्योग व्यवसायासाठी या ठिकाणी ये-जा करणारी सगळी नागरिक असतील यांच्यासाठी खऱ्या अर्थाने फार मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे. त्यांच्या भावना अतिशय तीव्र स्वरूपाच्या आहेत. शेतकऱ्यांचं नुकसान झाले म्हणजे ते कधी भरून न येणारं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. ज्या मानवी चुकांमुळं हे नुकसान झालेलं आहे त्या मानवी चुका येणाऱ्या काळामध्ये कशा टाळता येतील, प्रशासनाचा समन्वय साधून त्या ठिकाणी ह्या मानवी चुका टाळण्यासाठी एक काहीतरी ठोस अशी उपाययोजना करणं येणाऱ्या काळामध्ये गरजेचं आहे आणि ते करण्यासाठी मी पुढच्या काळामध्ये प्रयत्नशील राहील. त्याचबरोबर आत्ता ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे, ज्या घरांचे पत्रे उडून गेलेले आहेत, घरं या ठिकाणी मातीखाली दबलेली आहेत, त्या ठिकाणी महसूल विभागाला त्या पद्धतीने
त्यांचे पंचनामे करण्याच्या या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. पंचनामे केल्यानंतर खऱ्या अर्थाने नुकसान किती झाले आणि किती स्वरूपाचं झालं आहे हे आपल्याला समजून येईल आणि त्याप्रमाणे आपण जास्तीत जास्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांना कशी मिळवता येईल, नागरिकांना कशी मिळवता येईल याच्यासाठी मी पुढच्या काळामध्ये पाठपुरावा करेन. आता आपण पाहिलं 4-5 दिवसापासून पाऊस अतिशय जोरदार पाऊस पडत होता. आता जरी थोडीफार उघडीप दिलेली असली तरी हवामान खात्याने येणाऱ्या काळामध्ये हवामान खात्याने सूचना दिलेल्या आहेत की अतिवृष्टी होऊ शकते. त्याचप्रमाणे मी मुळशी तालुक्यातल्या नागरिक असतील त्यांना या ठिकाणी सूचना करतो की आपण घराबाहेर पडणं शक्यतो टाळावे. त्याचप्रमाणे आपले जे जनावरं असतील, आपले जे शेतीतली कामं असतील ही पावसाचा अंदाज घेऊनच आपण करावी आणि स्वतःची काळजी घ्यावी. ह्याच पद्धतीने आपण ह्या आसमानी संकटापासून जर उद्या भविष्य काळात जर आला तर त्यातून वाचण्यासाठी आपण प्रयत्न करू. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये माझा नंबर तर 24 तास चालू आहे. त्याचबरोबर मुळशी तालुक्याची प्रशासकीय यंत्रणा असेल, मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन असेल, यांचेही नंबर असतील. त्या नागरिकांनी ज्या ज्या ठिकाणी त्यांना अडचण निर्माण होणार आहे, अशी परिस्थिती निर्माण होणार आहे, त्यांनी कधीही 24 तासात आपण संपर्क करावा. त्या पद्धतीने आपल्यापर्यंत व्यवस्था पोहोचवण्याची जबाबदारी मी एक लोकप्रतिनिधी ह्या नात्याने घेतो.